दोन प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. पण राहुल गांधी यांच्यामध्ये काही चर्चा झाली? हो, झाली आहे ना. तुम्ही शरद पवारांना भेटलात, त्यांच्यासोबत काही सगळ्यांशी एकमेकांच्या सुरू आहे. 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेकात चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. पण पवारसाहेब जर उमेदवार असले तर शिवसेनेची भूमिका काय असेल? निर्णय तर होऊ द्या. पण तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे 100% इच्छुक आहेत. ते इच्छुक आहेत हे खरं आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल आणि म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलतायत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतायत. जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल. काँग्रेसला असं वाटतंय, काँग्रेसला त्यांचं राज्यसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद टिकवायचं आहे. त्यांना 2 खासदारांची गरज आहे. अशा वेळेस महाराष्ट्रातून खासदार जावा म्हटलं असं जाते की शरद पवार जर त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि भविष्यात त्यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर कदाचित राज्यसभेतलं काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तेव्हा मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार नाही. हे मी खात्रीने सांगेन तुम्हाला. आणि दुसरा मुद्दा जो तुमचा काय आहे, राज्यसभेतलं विरोधी पक्षनेते नाही, विरोधी बरोबर आहे. बघा, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे 2 आहे ते टिकवण्याची चिंता आहे. काँग्रेसला विरोधी पद टिकवायची, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता आहे, भोवती गुंतलेली आहे. नाही, पण काँग्रेसकडून जी 2